आणि तुम्हाला त्या प्रश्नांची सगळी उत्तरं वेळेत मिळणं गरजेचं आहे। त्याची किंमत किती असते, कुठून घ्यावा, कुठला वापरावा, सुरक्षित आहेत की नाही, म्हणून पुन्हा एकदा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। डॉक्टर मुंदडा सांगतात की मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पंप आहेत। ऑनलाईन जाहिरात बघून जर तुम्ही ते घेत असाल तर स्वस्त असतील, पण कुठलेही पंप घेणं योग्य नाहीये। परमनंट इलाज यातून तुम्हाला मिळणार नाहीये। प्रत्येकाची शरीराची स्थिती वेगळी असते, त्यामुळे प्रेशर दिल्यामुळे सूज, वेदना, स्किनला इजा होणे। नमस्कार मित्रांनो, आज आपण पेनिस पंप बद्दल काही अतिशय प्रॅक्टिकल प्रश्नांवर बोलणार आहोत। त्याची किंमत किती असते, कुठून घ्यावा, कुठला वापरावा, सुरक्षित आहेत की नाही, जास्त वापरल्यास काय नुकसान होऊ शकतं आणि मार्केटमध्ये कुठले बेस्ट आहेत, या सगळ्या प्रश्नांवर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आपण जाणून घेणार आहोत। डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते मार्गदर्शन करताय। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकला भेटतात। याआधी पण आपण या विषयावर अनेकदा बोललो आहोत, पण रोज नवीन प्रश्न समोर येतात आणि तुम्हाला त्या प्रश्नांची सगळी उत्तरं वेळेत मिळणं गरजेचं आहे, म्हणून पुन्हा एकदा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तर सर्वात आधी किंमत आणि कुठून घ्यावा हा प्रश्न। डॉक्टर मुंदडा सांगतात की मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पंप आहेत। साधे मॅन्युअल पंप आहे जे 1.5 ते 4 हजारामध्ये तुम्हाला मिळून जातात। त्यानंतर ब्रँडेड आहे जे ऑटोमॅटिक पंप्स आहेत ते 5 ते 10 हजारामध्ये तुम्हाला मिळतील। पण ऑनलाईन जाहिरात बघून जर तुम्ही ते घेत असाल तर स्वस्त असतील, पण कुठलेही पंप घेणं योग्य नाहीये। चुकीचा आकार, जास्त व्हॅक्यूम किंवा निकृष्ट क्वालिटीमुळे इजा होऊ शकते, म्हणूनच शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्टिफाईड मेडिकल ग्रेड असलेले पंप तुम्हाला घ्यायचे आहे। आशा किरण क्लिनिक मध्ये गरज असेल तर योग्य मार्गदर्शन करून पंप तुम्ही घेऊ शकता। आता दुसरा प्रश्न, ज्यांना साईज बद्दल चिंता आहे, इरेक्शनला प्रॉब्लेम आहे, त्यांनी पंप वापरू शकता का? डॉक्टर सांगतात की पंप हा साईज कायमचा वाढवत नाही, पण ज्यांना इरेक्शन येण्यात अडचण येते, विशेषतः मधुमेह, बीपी किंवा नर्व विकनेसमुळे त्यांना जर काही वेळासाठी हवा असेल तर ते हे पंप वापरू शकतात। म्हणजेच हा ट्रीटमेंटचा एक भाग असू शकतो। परमनंट इलाज यातून तुम्हाला मिळणार नाहीये। प्रत्येकाची शरीराची स्थिती वेगळी असते, त्यामुळे आधी तपासणी गरजेची असते। सुरक्षिततेबद्दल बोलायचं झालं तर योग्य पद्धतीने आणि मर्यादित वापरला तर पंप देखील सुरक्षित आहे, पण चुकीच्या पद्धतीने जास्त वेळ प्रेशर दिल्यामुळे सूज, वेदना, स्किनला इजा होणे, रक्तप्रवाह जो आहे तो तात्पुरता नमलेस जाणवू लागतो। काही लोक जास्त फायदा मिळावा म्हणून ओव्हर यूज करतात, पण डॉक्टर मुंदडा सांगतात की धोकादायक ठरू शकतं। शरीरावर जबरदस्ती करू नये, साधारण 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त सलग वापरू नये आणि दिवसातून किती वेळा तुम्ही वापरू शकता हे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने ठरवा। मार्केटमध्ये बेस्ट पंप कोणता आहे हा जर आपला पुढचा प्रश्न असेल तर डॉक्टर मुंदडा सांगतात की साईज आहे आणि मेडिकल क्वालिटी आहे। फक्त ब्रँड किंवा जाहिराती बघून तुम्हाला घ्यायचं नाहीये। काही पंप प्रेशर कंट्रोल सिस्टम असतो जो जास्त सुरक्षित मानला जातो, त्यामुळे निवड करताना डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो। वयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पंप हा तरुण मुलांनी क्युरिओसिटी म्हणून वापरण्याचा जो घाट आहे तो घातला नाही पाहिजे। ज्या पुरुषांना खरोखर इरेक्शनचा इश्यू आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा वापर करायचा आहे। प्रौढ वयातील साधारण 40 नंतर इरेक्शन कमी झालेल्या पुरुषांमध्ये त्याचा वापर दिसतो। हे वयावर नाही तर आरोग्य स्थितीवर अवलंबून असतं। शेवटी डॉक्टर्स एवढंच सांगतात की पंप हा एक साधन आहे, जादूची कांडी नाहीये। योग्य सल्ला, योग्य वापर, योग्य अपेक्षा असतील तर फायदा नक्कीच होईल। चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका। जर तुम्हाला इरेक्शन किंवा साईज बद्दल काही समस्या असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये या। अनुभवी डॉक्टर आहेत, तुम्हाला सगळे उपाय मिळतील, तपासण्या योग्य केल्या जातील आणि समाधानकारक तुमचा प्रश्न सुटेल। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन विषयासह परत भेटणार आहोत, तोपर्यंत काळजी घ्या।